जय शंभर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर आता ट्रेंड सुरू झाला जी की इमेज तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीने इमेज जनरेट करतात म्हणजे बरेचसे लोक करत आहेत आणि काही लोकांची काही इमेज जनरेट सुद्धा केले आहेत वेगवेगळ्या पद्धतीतून आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही इमेज जनरेट करू शकता। पण येथे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो, याच्या आधी जिबलीचा जी की इमेजचा जी की ट्रेंड होता तो आलता आणि आता हा ट्रेंड आला आहे। पण तुम्हाला एक गोष्ट आहे का, जसं की मला एक कमेंट्स आते एक लेडीजचे त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही जे फोटो अपलोड करत आहोत जेमिनीवर हे फोटो सिक्युअर आहेत, ह्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो का नाही याच्यावर एक डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवा। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। आता बऱ्याचशा जणांच्या मनात डाऊट सुद्धा आला की जेमिनी ॲप आहे हे AI आहे, ह्या AI वर जर आपण फोटो अपलोड केले तर याचा चुकीचा वापर होऊ शकतो का, फोटो कुठे यूज केले जाऊ शकतात का, ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं का, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार। कारण की आता सध्या इंस्टाग्रामवर तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांनी इमेज जनरेटच केले आहेत वेगवेगळे फोटोज अपलोड करून। पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आहे की तुम्ही कोणत्याही ॲपवर जसं की आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळं AI वर डिपेंड आहे। व्हॉट्सअपमध्ये AI आलं आहे, फेसबुकमध्ये AI आलं आहे, यूट्यूबसुद्धा AI वर आलं आहे। सगळ्या गोष्टी आहेत ते AI आता सगळी म्हणजे जी की आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी AIचा यूज केला जात आहे। जसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझं बॅकचं जे बॅकग्राऊंड आहे हे AIच्या मदतीतून मी जनरेट केलं आहे। जिथे जाल तिथे AI आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आता संपूर्ण जे काम होतील ते AIच्या मदतीतूनच होणार आहे। आता सध्या तुम्ही बघायला गेला तर तुम्ही कोणतेही आता समजा जसं की AIच्या मदतीतून व्हिडिओ जनरेट करू शकता, AIच्या मदतीतून तुम्ही कोणतीही गोष्ट आहे ती चेंज करू शकता। पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मागलीच एक महिन्याभर एक वर्षभरची केस असेल तुम्हाला माहिती आहे रश्मिका मंदानाची केस झाली ती कशाने झाली AIच्या मदतीतून झाली। अशा पद्धतीने केसेस घडू शकतात। पण बरेचसे जण काय करतात की फोटोज आहेत ते अपलोड करतात आणि अपलोड केल्यानंतर त्यांनावर ते फोटो सेफ आहे, पण असं नाही। ज्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करता त्यावेळेस एक मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्ही जो कोणता फोटो अपलोड करता किंवा डिटेल्स माहिती अपलोड करता तो संपूर्ण डाटा त्यांच्याजवळ सेव्ह असतो। हा डाटा तुम्हाला माहीत नाही कसा डिलीट करायचा, हा डाटा कुठे सेव्ह असतो, संपूर्ण डाटा आहे तो सेव्ह राहतो। तुम्हाला एक्झाम्पलसाठी जी की ChatGPT सुद्धा मी दावणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की आत्ता नुकतंच ही AI मार्केटमध्ये आलेलं आहे। पण जसं की एका पिक्चरचा डायलॉग होता तुम्हाला पण माहिती आहे अभि पिक्चर बाकी येतो ट्रेलर आहे, तशा पद्धतीचं आता AIचं झालेलं आहे। पण तुम्हाला जो की डाटा कुठे सेव्ह होतं सगळं काय डिटेल्समध्ये मोबाईलच्या होम स्क्रीनचा सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टमध्ये नक्की पहा। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण थोडंसं समजून घ्या कारण की इम्पॉर्टंट माहिती आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनचा आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की आता ही जेमिनी ॲप आहे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल जसं की आता बघू शकता इथे जी की आहे हे जेमिनी ॲप इकडे बघू शकता मी जी की इन्स्टॉल करून सुद्धा घेतलं आहे बघू शकता। पण बरेचसेच लोकांची की आता तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज मी दाखवत आहे बघू शकता, मी स्वतःचा जनरेट केला आहे। जसं की आता हा इमेज बघू शकता अशा पद्धती इमेज आहेत, त्यानंतर जो की असेल बघू शकता अशा पद्धती इमेज जी की आहेत बघू शकता अशा पद्धती इमेज आहेत सगळ्यांनी जनरेट केल्या जी की आहेत। तुमचा फोटो अपलोड करून प्रॉम्प्ट लिहावं लागतो त्यानंतर फोटो आहेत ते जनरेट होतात। पण जसं की तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप तुम्ही इन्स्टॉल केलं, कोणती ॲप इन्स्टॉल केल्यानंतर जशा पद्धतीने तुम्ही परमिशन देता, परमिशन दिल्यानंतर तुमचा संपूर्ण डाटा आहे त्यांच्याजवळ सेव्ह असतो। ठीक आहे, जसं की आता ChatGPT बघू शकता आत्ता सध्या ChatGPT मार्केटमध्ये सगळ्यात टॉपला आहे। ChatGPT लोक यूज करतात। जसं की ChatGPT तुम्हाला दिसत असेल मी यूज केल्यानंतर बघू शकता ChatGPT ओपन केलं जसं की संपूर्ण डिटेल्स मी काढले बघू शकता। जी की मेन गोष्ट काय ते जसं की आता बघू शकता AI आत्ता नुकतंच जी काय ट्रेंड चाललेलं आहे आणि AI एक गोष्ट लक्षात ठेवा AI काही सुद्धा करू शकते। AI तुम्हाला माहिती आहे जे की कपडे असतील ते पूर्णपणे कपडे सुद्धा चेंज करू शकतो, कपडे सुद्धा रिमूव्ह करू शकतो। कारण की मधीच एक्झाम्पलसाठी तुम्हाला माहिती आहे रश्मिका मंदानाचं जी की केस झाली त्यात सुद्धा असा प्रॉब्लेम झाला। जसं की बघू शकता आता जर इथे थ्री लाईनवर जर मी क्लिक केलं तर येथे बघू शकता संपूर्ण हिस्ट्री आहे ती इथे सेव्ह राहते बघू शकता अशा पद्धतीतून। संपूर्ण जी की हिस्ट्री आहे सगळी हिस्ट्री इथे अशा पद्धतीतून सेव्ह राहत असते बघू शकता किती हिस्ट्री सेव्ह झालेली आहे। बरेचसेच लोक म्हणतात की असं काही सुद्धा होत नाही, तर AIला ट्रेन करण्यासाठी तुमचे फोटो यूज केले जाऊ शकतात, तुमची परमिशनसुद्धा त्याला लागत नाही। आणि इथे सरळ सरळ बघू शकता लिहिलं आहे तुमचे फोटो जे काही आहेत हे सिक्युअर राहण्याचे चान्सेस कमी आहेत। एक गोष्ट सांगतो जी काय मुलांचा जी काय असतो तो विषय थोडासा वेगळा राहू शकतो, पण मुलींचे जे काही अकाउंट्स असतात ते महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिले ते प्रायव्हेट ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही अपलोड करता पण संपूर्ण डाटा त्यांच्याजवळ सेव्ह असतो। जिबलीचा सुद्धा जो डाटा आहे तो अजूनसुद्धा जो की ChatGPT जवळ सेव्ह असतो। बरेचसे जे की तुम्ही कोणते ॲप यूज करत असेल तर तो डाटा सेव्ह असतो, त्या डाटात तुमचे फोटो जे काही अपलोड केले आहेत सगळं सेव्ह असतं। जसं की आता बघू शकता येथे मी सरळ सरळ बघू शकता जी की तुम्ही बघू शकता ही न्यूज काढल्यात जी की ह्यात सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे जे की फोटोज ह्या गोष्टी जी की आहेत ह्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ते तुम्ही थोडंसं अपलोड करताना थोडासा विचार करूनच अपलोड करा। ठीक आहे, तुम्हाला जे काय ते ॲप आहे ते फोटो तुम्हाला जनरेट करून देते वेगवेगळ्या पद्धतीतून। पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणते जसं की तुम्हाला पण माहिती आहे एखादी गोष्ट जर तुम्ही घ्यायला गेला तर त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात, पण हे ॲप आहे ते एकदम फ्री का देतं ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे। हे एक वर्षी फ्री सगळ्यांना पण माहिती आहे, पण मेन पॉईंट इथे येतो ज्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करता
जी की आता नुकतंच AIला ट्रेन करायचं चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी AIचा वापर करतो. पण जी की लेडीज असतील म्हणा यांच्याविषयी थोडंसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं की तुम्ही कोणताही फोटो अपलोड केला तर त्या फोटोच्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या चेंज करता येतात. त्यामुळे थोडंसं तुम्ही जी काय माइंडचा विचार करूनच फोटो अपलोड करा, कारण की ट्रेंड येतो ट्रेंड जातो ह्या गोष्टी होत राहतात. पण महत्त्वाचा पॉईंट जी काय इथे सरळ त्यांनी लिहून लिहिलेला आहे बघू शकता AIचा जी काय तुम्ही कोणताही इमेज अपलोड केला तर तो इमेज आहे तो सिक्युअर राहील का नाही याची सरळ त्यांनी सांगितलं शक्यता कमी आहे. म्हणजे तुम्ही कोणताही इमेज अपलोड करता आपण जी काय जेवढंसं म्हणजे जी काय फोटो एडिट करून भेटतो सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून अपलोड करतो, पण पर्सनल डाटासुद्धा आहे तो आपला लीक होण्याचे चान्सेस असतात. ह्यासुद्धा गोष्टी असतात. पण ह्या गोष्टी कालांतराने म्हणजे भविष्यात घडू शकतात पण नाही. पण ह्यांनी सांगितलं कारण की मेन पॉईंटचा एक गोष्ट होती की गुगलचं ॲप्लिकेशन आहे आणि सिक्युअर राहील किंवा नाही, कारण की AI आहे शेवटी हे काय सांगता येत नाही. इतक्याच गोष्टी होत्या आणि ह्याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ मी पार्ट 2 मध्ये करणार आहे, कारण की जर यात काय डिटेल्स गोष्टी जी काय त्यांनी न्यूज टाकल्या बघू शकता जी काय झी न्यूजने सुद्धा त्यांनी टाकलेली आहे की AIवर अशा पद्धतीतून चाललं आहे आणि यातून जी काय आहे जी की भविष्यात धोकासुद्धा घडू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो आपल्याला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपला जी काही व्हिडिओ आहे तो जितका होईल तितका शेअर नक्की करा, अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा